तर मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सीरीज चालू करतोय. ज्याच्यामध्ये आपण हा सुपर मार्केट टुगेदर हा जो गेम आहे, तो आपण खेळणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण इथं स्टोअरमध्ये जाऊ. खूप मोठा असा आपल्याला हा स्टोअर भेटलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपण टॅबवर क्लिक करू आणि इथं आपण एक शेल्फ 2 शेल्फ लावायचे. आपण सगळ्यात पहिले एक शेल्फ घेऊ इथं. तर मला वाटतंय आपण इकडं लावू बघ याला. तर याला अरे लागत का बरं नाही? लाल-लाल का बरं दाखवतंय? अरे सॉरी, आपल्याला तो प्रोडक्ट शेल्फ व्हायचा होता. तर इथं आपण या प्रोडक्ट शेल्फला इथं लावून देऊ. एक इथं लावू आणि एक इथं लावून टाकू. तर आपल्याला आता इथं लावायचं आहे बिलिंग काउंटर लावायचं आहे म्हणजे आता आपल्याला इथं आता सगळ्यात पहिले आपण बिलिंग काउंटर घेऊ आणि याला आपण इथं लावू. अ, हे लावून टाकलं आपण इथं आणि आता आपल्याला काहीतरी स्टोरेज लावायचं आहे. ते आपण या रूममध्ये लावून टाकू इथं. मॅनेजर रूम असं तरी आहे याचं नाव. आता आता आपल्याला इकडं सगळ्यात पहिले काय प्रॉडक्ट आपल्याला आणायचे आहे, ते सगळे प्रॉडक्ट आपल्याला इकडनं घ्यावे लागतील. तर आपण इकडे येऊ, इकडं तो पॉइंट अनलॉक करायचा आहे. पॉइंट आपण अनलॉक करून घेऊ आणि इकडे येऊन आपण जाऊ प्लेस ऑर्डरमध्ये. अरे, जात का बरं नाही प्लेस ऑर्डरमध्ये? हां, आता आपण बेसिक प्रॉडक्टमध्ये येऊन सगळंच काही एक-एक मागवून घेऊ सगळ्या गोष्टी. त्याला आपण बाय करून कट करू. आता आपण हे बाहेर आलेले असतील, आपण यांना सगळ्यांना एक-एक करून आपल्याला पहिले मध्ये ठेवावं लागेल. तर सगळ्या गोष्टींना आपण पहिले इकडे ठेवून घेतो. आता फटाफट पळत पण नाही यार, कसा माणूस आहे फटाफट नाही पाहत आहेत का याला? तर आपण सगळ्यात पहिले सगळ्या गोष्टींना इकडं आणून ठेवून दिलं. आता ही आपली शेवटची गोष्ट आहे शुगर, याला पण आपण इकडं आणून तर आता आपण इकडं सगळ्या गोष्टींना पहिले आपण इथं रचून टाकू. ही सगळ्यात पहिली इथं पाण्याची बॉटल आपण इथं रचून टाकू आणि आता मग ही आपली सगळ्या गोष्टी रचल्या गेल्या आणि आपली शेवटची गोष्ट आहे, याला पण आपण इथं आता रचून टाकू. आता हे सगळ्या गोष्टी आपले रचले गेलेले आहे. आता सगळ्यात पहिले आपल्याला या सगळ्यांची एक प्राईस ठेवावी लागेल. तर इथे एक आहे मशीन. त्या मशीनला आपण घेऊ इकडं आणि इकडं आपल्याला सगळ्यांची पहिले प्राईस ठेवावी लागेल. तर सगळ्यात पहिले आपण याची प्राईस ठेवू. याची प्राईस आपण $1.85 याची आपण अशी प्राईस ठेवू आणि आता सगळ्या प्रोडक्टची ठेवली गेलेली आहे. आता आपला शेवटची गोष्ट याची प्राईस आपण $0.99 आपण इथं ठेवू शकतो. आणि आता आपल्याला इथं सगळ्यात पहिले आपलं ही मशीन आपण इथं ठेवून टाकू आणि आता आपल्याला कस्टमर याच्यासाठी वेट करायचं आहे. आता आपण इथं थोडंफार वेट करून घेऊ. पण आपण साले इथं दुकानच चालू केली नाही. पहिले आपण इथं दुकानला ओपन करून टाकू म्हणजे आता आपलं दुकान चालू झाली आणि सगळ्यात पहिले आता आपण हा झाडू घेऊ आणि या झाडूला आपण इकडं ठेवून टाकू. म्हणजे कसं काही चोर-बीर आले, तर त्यांना आपण इकडंच धुवून टाकायचं त्या झाडूनी. काही चोरायला-बिरायला निघालं पाहिजे नाही तर आपलं पहिल्याच दिवशी नुकसान होऊन जाईल आणि ते आपल्याला परवडणार नाहीये. आणि आता आपले सगळ्यात पहिले कस्टमर आले आहेत. आता सगळ्यात पहिले यांचं घेऊ आणि ए-टी-एममध्ये यांनी काय घेतलं त्यांचं लगेच हे भरून टाकू. इथं भरपूर कस्टमर येत आहे. यांचं पण आपण घेऊ फटाफट यांना यांचे पैसे वापस आपण देऊन टाकू. हे भरपूर कस्टमर येत आहे. बापरे! गण कमाई होणार आहे आपली इथं. आता यांचे पण आपण पैसे $37 यांचे आपण रिटर्न करू इथं. जास्त पैसे दिले गेले त्यांच्याकडं. पैसेवाली पार्टी होती. आता आपण यांचे पण पैसे इथं देऊन टाकू. पण नेमकं आता इथं लोकांना जे आपलं सॉल्ट होतं, त्यालाही लोकांना इथं महागडं वाटू राहिलं. तर आपण याची सगळ्यात पहिले प्राईस कमी करू आणि याची आपण प्राईस $0.80 इथं आपण याची प्राईस ठेवून टाकू. आता आपण याला इथं ठेवून टाकू आणि इथं लय कस्टमरांची गर्दी झाली आहे. पहिले आपण या लोकांचं इथं क्लिअर करून टाकू. लय कस्टमर येत आहे. आपली कमाई इथं खूप होऊ राहिली. यांचे आपण $3.40 आपण देऊन टाकू यांचे फटाफट. आणि आता मला शक्यतोवर तिथं एक प्रॉडक्ट कमी झालेला आहे. तिथं हनी नावाचा एक प्रॉडक्ट. आपण सगळ्यात पहिले त्याला इकडं ऑर्डर करून घेऊ. हनी सिरॅमल आणि आता आलेलं असेल ते, त्याला आपण घेऊ फटाफट आणि जाऊन याला इथं रचून टाकू. मग तो माणूस आत्ता बोलला, की हनी संपलेलं आहे. पण त्याला काय माहिती आपण टाकून दिलं आता. आता या डब्याला आपण इथं फेकू आणि या सरांचा आपण इथं क्लिअर करून टाकू. यांचे काय $1.35 आपल्याला यांचे द्यायचे वापस. आपण यांची प्राईस दिली. हे अजून एक काका आलेले आहे. यांचं पण आपण ए-टी-एम कार्ड घेऊन $4 यांची पण आपण ही पेमेंट इथं क्लिअर करून टाकू. आता सगळ्यात पहिले आता इथे नवीन 2 कस्टमर आलेले आहे. आता आपण या दादांचं इथं पेमेंट क्लिअर करू.
यांचे आपल्याला आता $12.90 यांना आपल्याला वापस द्यायचे. तर यांचे पैसे आपण देऊन टाकू. आणि एक दीदी आलेला आहे. यांचं पण आपण क्लिअर करू. पण नेमकं आहे ना, आपल्या दुकानमध्ये तांदूळ, राईस आपल्याला संपलेला आहे. तर आपण सगळ्यात पहिले तो राईसची ऑर्डर देऊन टाकू फटाफट. इथं येऊ आपण. प्लेस ऑर्डरमध्ये जाऊ आणि राईसची आपण एक ऑर्डर देऊन टाकू. पण आता लय रात्र पण होत आली. आपण सगळ्यात पहिले दुकान बंद करू. पण दुकान काही बंद तर होत नाही. काय माहिती का बरं? दुकान तर जाऊ द्या. आपण सगळ्यात पहिले या राईसला घेऊ आणि राईसला इथं रचून टाकू आपण फटाफट इथं. आणि आपलं आता हे रचलं गेलेलं आहे पूर्ण. आता सगळ्यात पहिले आपण या डब्याला इथं फेकू. इथं उडी मारून आपण वापस आपल्या बिलिंग काउंटरवर येऊ. इथं या दीदी आलेल्या आहेत आणि आपण आता यांचं पण पेमेंट क्लिअर करून टाकू. यांनी काही कॅन-बिन घेतलंय. यांचे पटापट आपण पैसे देऊ आणि आता लय रात्र होत आलेली आहे. आपण सगळ्यात पहिले दुकान बंद करून टाकू. हे आपलं दुकान बंद झालं आणि एंड ऑफ वर्किंग डे आपला पहिला दिवस संपला. आणि आपल्या पहिल्याच दिवशी आपलं थोडंफार नुकसान झालेलं आहे. ₹1,840 चं आपलं इथं नुकसान झालेलं आहे. पण काही नाही, एवढं-तेवढं होत राहतं. पण दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटू आणि या लॉसला आपण प्रॉफिटमध्ये बदलू. तर पुढच्या एपिसोडसाठी रेडी राहा. लवकरच पुढचा एपिसोड येणार आहे. तोपर्यंत बाय-बाय.